नमस्कार सर्वांना. तर आज आपण एक स्पेशल आणि खूप चांगली माहिती मी देणार आहे आयब्रोजबद्दलची. आयब्रोज थ्रेडिंग असं म्हणतात. तर मग आयब्रोज करताना दोऱ्याने आपण आयब्रोज करतो तर त्रास होतो जास्त. साधं असं नॉर्मल जर घेतलं आपण तर त्रास होतो. नॉर्मल दोरा म्हणजे हा असा, म्हणजे जे की पाण्यामध्ये भिजलेला नाही आहे हा, आणि हा कोरडा आहे, बरोबर. तर हा नॉर्मल दोरा, हे आणि हे सेमच आहे त्रिला. तर हा नॉर्मल म्हणजे पाण्यामध्ये न भिजवता या दोऱ्याने केलेली थ्रेडिंग आयब्रोज. तर याच्याने पेन होतं, खूप त्रास होतो करताना. आणि जर आयब्रोजचा एक्सपिरियन्स जास्त असला तर त्रास नाही होत. आता जे नवीन पार्लरवाले शिकतात त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे. तर आयब्रोज करताना त्रास का होतो जास्त, तर ऐकून घ्या. तर हा दोरा नॉर्मल जर आपण वापरला तर त्रास होतो. आणि समजा आपण जर पाण्यामध्ये ही रील जर याच्यामध्ये आपण 4 ते 5 तास याच्यात टाकून ठेवली तर एकदम दोरा असा छान भिजतो. खूप छान झाला हा दोरा आता, एकदम परफेक्टली. या दोऱ्याने आयब्रोज करताना त्रास नाही होत, पेन होत नाही जास्त. आणि खास करून हा दोरा आयब्रोज करताना मध्ये तुटत नाही दोरा. मेन हा दोरा तुटत नाही. तुम्ही पाहू शकता. आता मी एकाच हाताने दोरा तोडायचा प्रयत्न करते तर तुटत नाही हा दोरा, बिलकुल नाही तुटत. हे पहा, इतका असा पक्का दोरा होऊन जातो का नाही. आणि समजा आपण या दोऱ्याने जर आयब्रोज करू लागलं, आयब्रोज करता करता आपण पिळा मारून आयब्रोज करता, बरोबर. तर एखाद्या वेळेस थोडासा ताण पडला आयब्रोज करताना, असं प्रेशर देताना, तर दोरा हा तुटून जातो नॉर्मली. तुम्ही पाहू शकता, हे बघा, हा दोरा तुटला आहे. तुटला आहे ना, हा पहा दोरा तुटला आहे. तर मग हा दोरा तुटत नाही आहे. हा दोरा आपण आयब्रोज करताना तोडू शकतो. हे बघा, मी खूप याच्यानेच तोडते, पण हा दोरा तुटत नाही आहे. का तुटत नाही? कारण की हा दोरा पाण्यामध्ये खूप छान भिजला आहे, मुरला आहे, त्याच्यामुळे हा दोरा तुटत नाही. आणि स्पेशली या दोऱ्याने जर आयब्रोज केली आपण तर पेन होत नाही. खूप सॉफ्टली छान करता येतं. तर मला एकच म्हणणं आहे की प्रत्येक पार्लरवाल्या ताईंनी किंवा प्रत्येक मॅडमनी हा दोरा पाण्यामध्ये 1 ते 2 तास भिजवून ठेवायचा. जास्त वेळ भिजवलं तरी हरकत नाही, किंवा दिवसभरही याच्यावर ठेवलं तरी हरकत नाही. पण शक्यतो पाण्यामध्ये भिजून दोरा वापरा, कारण दोरा एकतर वेस्टही जात नाही आणि तुटतही नाही, आणि विशेष करून त्रास होत नाही या दोऱ्याने. तुम्ही पाहिलं ना, मी आता दोऱ्याचा खूप तोडायचा प्रयत्न केला, पण नाही, आता मला त्रास होत आहे, कारण की बोट कापायची वेळ आहे माझी आता. हे पहा, मी खूप ताण देत आहे, पण नाही तुटत आहे दोरा. तुम्ही पाहू शकता माझ्या हातावरती कशी ओळ पडली आहे दोऱ्याची. मी इतकं ताणून धरलं तरी पण दोरा नाही तुटत आहे हा. आणि हा दोरा मी तुम्हाला तोडून दाखवते आहे. कुठे? इथे साईडला, बरोबर. तर हा दोरा खूप जास्त लवकर तुटतो. आताच आपण पाहिलं आहे. हे पहा, मी हा दोरा तोडते, कारण हा दोरा खूप लवकर तुटून जातो. डाव्या हाताने होत नाही आहे तेवढं प्रेशर देणं, तर इझिली तुटून जाते हा दोरा आयब्रोज करताना. माहिती आहे तुम्हाला, हे बघा, इझिली तुटला हा दोरा, बरोबर. तर मग तसाच मी या हाताला माझ्या इतकं असं प्रेशर देते ना, तरी बी नाही हा तुटत दोरा, बरोबर, तुटत नाही. तर तुम्ही हा पाहू शकता दोरा की तुटलेला नाही आहे. आणि माझ्या हाताला हे बघा वणसुद्धा पडलेली आहे. तर मला एकच म्हणायचं आहे की सगळ्यांनी हा दोरा पाण्यामध्ये भिजून ठेवा. भिजून ठेवल्यानंतर जेव्हा क्लायंट येतील तेव्हा तुम्ही हा दोरा वापरू शकता.
आयब्रोज केल्यानंतर पुन्हा हा जेल वापरायचा. एकदम सॉफ्टली आणि त्रास नाही होणारे, एकदम छान वाटणारे, एकदम कुलकुल. जशी जशी आयब्रोजला हवा लागेल तशी तशी ते आयब्रो एकदम छान दिसणारे आणि त्रास नाही होणारे. तर थँक्यू सो मच. सर्वांना व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि व्हिडिओ कसा वाटला कमेंटसुद्धा करून सांगा. थँक्यू सो मच. तर ह्या रीला एकदम भिजलेल्या आहेत आणि पाण्यामध्ये एकदम बुडापर्यंत गेलेल्या आहेत. तर नॉर्मली जर आपण रील याच्यात टाकलं तर ते वरतीच राहतं, पवती अशी वरती रील, पण ही नाही पवते, एकदम अशी बुडाला भिजलेली आहे. म्हणजे ही रील पूर्णपणे भिजलेली आहे. हे बघा, हे असा दिसतो दोरा, खूप सुंदर दिसतो, पाहू शकता तुम्ही. थँक्यू सो मच. बाय बाय. थँक्स फॉर वॉचिंग.